विशालला माहिती आहे त्याला थांबावं लागणार आहे, चारही षटकं त्याला खेळावी लागणार आहेत, कारण मागे तशी फलंदाजी नाही आहे हे त्याला तो समजून आहे. त्याचमुळे काय तर जिथे 2 धावा निघतील तिथे केवळ 1 धाव घेतोय आणि पुन्हा एकदा स्वतःकडे स्ट्राईक ठेवतोय. धावसंख्या पहिला षटका समाप्ती अखेरीस 23 या आकड्यावरती पाहायला मिळते. 23. भरून दे. 23-23. विठ्ठल गोलंदाजीवरती आलाय. उमरीचा भुंगा म्हणून प्रसिद्ध असणारा हा भुंगा आज मात्र उमरी संघासाठी दुसऱ्या षटकामध्ये दाखल झालाय. समोरच्या बाजूला ओमसाई शिंदेवाडी या संघाचा महत्वाचा खेळाडू, महत्वाचा फलंदाज अर्थातच विशाल शिंदे ऑन द स्ट्राईक पाहायला मिळतोय. आज मात्र एअर स्ट्राईक हल्ले त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाली. वर्षभर बॅट शांत होती, परंतु शेवटच्या मॅचमध्ये या शेवटच्या स्पर्धेमध्ये ही बॅट मात्र तलपताना आपल्याला पाहायला मिळाली आहे. पहिलाच बॉल फेस करत असताना नो बॉल फेस करतोय, एक नोचा बॉल. त्याचमुळे काहीतरी हा फ्रीचा चेंडू विशाल शिंदे याला खेळायला मिळणार आहे आणि हा फ्रीचा बॉल फ्री पॉलिसी ठेवून दिली जाते ती अर्थातच विशाल शिंदे या बॅटर करता. मोठा फटक्याचा प्रयत्न, बॉलला फेकून दिलाय. अजून एक 6 धावांसाठी धावा मिळतात. येतोय हा हँडसम सिक्सर. चौकार का षटकार आहे? एक षटकार येतोय, कारण आज मात्र हुमरी संघाच्या विरोधात विशाल याचे मोठमोठे पाहायला मिळाले. आणि सहज आणि सुखरूपरित्या सुमोद क्रीजमध्ये पोहोचतोय. त्याचमुळे काहीतरी 1 धाव येते. 1 धावीच्या मदतीनं धावसंख्या पुढे सरसावत असताना 31 या आकड्यावरती पाहायला मिळते. 31-31. दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना आतापर्यंत केवळ आणि केवळ 2 चेंडू या षटकातून पाहायला मिळतात. बघायचा गेला तर 8 चेंडूंचा खेळ झालाय. 8 चेंडूंमध्ये धावसंख्या 31 या आकड्यावरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळते. डॉट बॉलची सांगता होतीये. एक निर्धाव चेंडू आणि धावसंख्या स्थिरावली गेली. धावसंख्या आहे ती 31. बॅटची कडा लागून जात असताना एक यष्टीरक्षकाच्या वरून जाताना चेंडू पाहायला मिळाला, परंतु 1 धाव पूर्ण होते. 1 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावत असताना 32 या आकड्यावरती पाहायला मिळते. विशाल शिंदे जर काही 24 चेंडू थांबला तर नक्कीच मोठी धावसंख्या ओमसाई शिंदेवाडी 11 संघ नक्कीच उभारू शकतो, परंतु ही जबाबदारी घेऊन शेवटच्या चेंडूपर्यंत क्रीजवरती थांबणं हे त्याच्यासाठी महत्त्वपूर्ण असणार आहे, संघासाठी फायदेशीर असणार आहे, ती जबाबदारी घ्यावी लागणार आहे.
मोठा फटका, हवाई हल्ला येतोय, अजून एक दर्जेदार खणखणीत हा षटकार. विशाल शिंदे या मॅच मध्ये, या इनिंग मध्ये जर का अर्धशतक लावलं तर संजय ओगडे यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज लावलं जात आहे. विशाल याच्याकरिता षटकाराची मदतीनं धावसंख्या वेगाने पुढे सरसावताना आपल्याला पाहायला मिळाली. ब्लॉक हॉलचा हा बॉल, परंतु त्या चेंडूवरती धावा किती मिळतील? धावा मिळतात एक. एकच्या मदतीनं पुढे सरसावत असताना धावसंख्या जाऊन पोहोचते 39 या आकड्यावरती. दुसऱ्या षटका समाप्ती केली, धावसंख्या 39 या आकड्यावरती पाहायला मिळते. अजय कोकरे गोलंदाजी मार्कवरती आलाय. तोपर्यंत दुसरीचा प्रयत्न, मला वाटतं दुसरी धाव सहज आणि सुखरूपरित्या पूर्ण होते. 2च्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावत असताना 41 या आकड्यावरती पाहायला मिळत आहेत. सकाळच्या सत्रामध्ये गुणलेखकाच्या भूमिकेत आपण भावेश खुटेकर यांना पाहिले, नंतर सनी कोकरे यांना, आताच्या घडीला रोशन आखाडे यांना पाहतोय. या तिघांचाही खूप सारा हार्दिक असा आभार. मोठा फटक्याचा प्रयत्न जरूर झाला होता, परंतु हा डॉट बॉलची सांगता होती. धावसंख्या 41 या आकड्यावरती अजय कोकरे गोलंदाजीवरती आलाय, ज्यांनी खरं तर DSCA बॉईज म्हणून संघ मैदानात उतरवला. संघाचा संघनायक म्हणूनही तो मैदानात उतरला आणि खऱ्या अर्थाने त्या मॅच मध्ये वन साइड वर्चस्व राहिलं आणि DSCA बॉईज खऱ्या अर्थाने त्या मॅच मध्ये विजय होताना पाहायला मिळाला. एक मोठा फटका, मोठा हादरा येतोय, हाय नॅन्सम हा येतोय, दर्जेदार असा सहदेव शिंदे चषक षटकार. बॉल घे रे, बॉल दे त्याच्याकडे.
संख्या 47 या आकड्यावरती धावसंख्या पाहायला मिळते. अजून एक मोठा फटका, हा ही दर्जेदार येथे अजून एक बॅक टू बॅकचा षटकार. या षटकाराच्या मदतीनं ओमसाई 11 शिंदेवाडी या संघाचं अर्धशतक लावलं जात आहे. वैयक्तिक धावसंख्येचा विचारायचा गेला तर वर्षभरात बॅट खऱ्या अर्थाने विशाल शिंदे यांची कुठेतरी थांबली होती, कुठेतरी शांत होती, परंतु असोसिएशनच्या या स्पर्धेतील शेवटच्या मॅच मध्ये खऱ्या अर्थाने रंगात आलाय. हा प्लेअर मात्र रंगात आलाय आणि ती फलंदाजी त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाली आहे. 53 धावा 53. अजून एक आडव्या बॅटनं हाही मोठा फटका आणि अजय कोकरीच्या विरोधात बॅक टू बॅकचा हा तिसरा षटकारांची हॅट्रिक विशाल शिंदेच्या बॅटमधून पाहायला मिळते. 500 रुपये लावले. काय जबरदस्त फटका पाहायला मिळाला आणि वर्षभरात बॅट बघितली तर शांत राहिली होती, परंतु विशाल शिंदे शांत राहायला काही संत नाहीये आणि ती फलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. 16 चेंडूंनी वैयक्तिक 55 धावांची नाबाद वादळी खेळी विशाल शिंदेच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळते. अर्थातच अर्धशतक लावलं जात आहे. संजय ओगाळींच्या माध्यमातून 501 रुपयाचं कॅश प्राइज लावलं होतं. ते कॅश प्राइज जिंकण्याचा कारनामा विशाल शिंदे आज खऱ्या अर्थानं या डायमंड सिटी मध्ये सुरत मध्ये करताना पाहायला मिळतोय. डायमंड सारखा हिऱ्यासारखा आज मात्र फलंदाज चमकलाय. नाव त्याचं विशाल शिंदे. असोसिएशनचा अर्थातच मिस्टर 360 मॅन म्हणून माझ्याकडे मला का ओळखलं जातं, माझ्याकडे का पाहिलं जातं, ती खेळी मात्र आज. त्यांचा एक बॉल बाकी आहे का? एक मिनिट जरा. डॉट बॉल किती 2 आलेत का? दुसरा बॉल डॉट आहे, एक बाकी आहे. पहिल्या चेंडू पंच एक लक्ष द्या जरा. पहिल्या चेंडूवरती 2 धावा, दुसरा चेंडू डॉट आणि 3 षटकार आले, बस एवढंच आहे. त्या 2 धावा आहेत. दुसरा बॉल डॉट, एक बॉल बाकी आहे. तीन षटकार आलेत, एक डॉट आला आणि एकावरती 2 धावा आलेत. स्कोरर रोशन आखाड्यांचं कौतुक करणं गरजेचं आहे. युट्यूब लाईव्ह रिप्ले ऍक्शन मध्ये अक्षय मोरे सर पाहायला मिळत आहेत. एक दर्जेदार ओमसाई स्पोर्ट्स लाईव्ह पालघर विभागाला बिलॉंग करत असताना संपूर्ण महाराष्ट्रात या वाहिनीची चर्चा नेहमीच पाहायला मिळते. हाही येतोय आणि कॅच ड्रॉप होतीये. खऱ्या अर्थानं जीवदान म्हणावं लागेल विशाल शिंदे याला. जिथे झेलबादची संधी तिथे मात्र कॅच ड्रॉप होतीये आणि शेवटच्या षटकापर्यंत विशाल शिंदेची फलंदाजी पाहायला नक्कीच मिळणार आहे. शेवटच्या बॉलवरती एक धाव येते. 1च्या मदतीने धावसंख्या पुढे सरसरत असताना 60 या आकड्यावरती पाहायला मिळते. 60. शेवटचं षटक वाईट बॉल येतोय. रोहन गोलंदाजी मार्ग वरती येतोय. हुमरीचा बक्कासूर म्हणून प्रसिद्ध असणारा हा बक्या डॉन सध्याच्या घडीला गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्या विरोधात मिस्टर 360 अर्थातच विशाल शिंदे.
मोठा फटक्याचा प्रयत्न जरूर झाला होता फुल टचचा बॉल, परंतु फुल टोल काही वसूल करता आलेला नाहीये. परंतु जमिनीला गुटगुल्या करत बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर होतोय फरार. धावा मिळतात 4. येतोय अजून एक दर्जेदार चौकार. पासष्ट धावा 65 स्कोर बोर्डला पाहायला मिळतात. अजून एक मोठा फटका, झेल होईल का? आणि अजय कोकरे झेल खाली, परंतु क्षेत्ररक्षक बनून राहील प्रेक्षक. येतोय अजून एक हँडसम फटक्यामध्ये वजन, धावा मिळतात राहणार. येतोय हा षटकार. 71 धावा 71 धावा स्कोर बोर्डला पाहायला मिळतात. आज हुंबरीकरांच्या गोलंदाजीचा मात्र चुराडा करून ठेवलाय. एकट्या मिस्टर 360 विशाल शिंदे याने गोलंदाजीची साथ लाभली तर नक्कीच उंचाई शिंदेवाडी या संघ या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं रिझल्ट काहीतरी वेगळा पाहायला मिळणार आहे, परंतु ती गोलंदाजी असणं अपेक्षित असणार आहे. अजून एक आडव्या बॅटने मोठा फटका तर येतोय आणि हाही बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर होतोय फरार. धावा मिळतात 4. येतोय अजून एक चौकार. आडव्या बॅटने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न तर झालाय, परंतु याही चेंडूवरती हाही बॉल थोडे क्षेत्ररक्षक ब्रिटिश कोकरे फंबल होतात. बॉल उचली घेतोय आणि बॉल चाललाय थेट बाउंड्री लाईनच्या बाहेर पार. येतोय अजून एक दर्जेदार चौकार. 4च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल आणि तब्बल 79 या आकड्यावरती. बॉलर कोण नाही त्यांच्याकडे. 79 या आकड्यावरती धावसंख्या पाहायला मिळते. रोहनच्या षटकातील अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत. बाकी 2. अजून एक आडव्या बॅटने मोठा फटका तर येतोय. हाही चेंडू चाललाय येतो दर्जेदार असा सहदेव शिंदेचे षटकार. एक बॉल बाकी अजून. षटकाराच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचतीये 85 आकड्यावरती 85. धावसंख्या 85 आकड्यावरती पाहायला मिळते 85. अजून एक मोठा फटका तर पाहायला मिळतो, परंतु धावा किती मिळतील याही चेंडूवरती. 4च्या मदतीनं बॉल चाललाय थेट सीमारेषा पार. येतोय अजून एक दर्जेदार हँडसम खणखणीत असा सहदेव शिंदे चषक चौकार. या चौकाराच्या मदतीनं धावसंख्या बघाय पाहायची गेली तर 89 या आकड्यावरती गेलेली पाहायला मिळतीये. जिंकण्याकरिता विठोबा स्पोर्ट्स क्लब हुंबरी या संघाला 24 चेंडूंनी 90 धावांची आवश्यकता असणार आहे. 24 चेंडू 90 धावा म्हटल्यावरती एक डोंगरा एवढं आव्हान घेऊन फलंदाजीसाठी उतरावं लागणार आहे. 24 चेंडू 90 धावा. विशाल शिंदेच्या वैयक्तिक फलंदाजीचा विचार करायचा गेला तर विशाल शिंदे याच्याकरिता जोरदार टाळ्या याच्यासाठी झाल्या पाहिजेत. 23 चेंडूंनी 84 धावांची नाबाद वादली खेळी. एक महत्वपूर्ण खेळाडू वृत्ती दाखवून ती खेळी त्याच्या बॅटमधून आज पाहायला मिळाली आहे. 23 चेंडू आणि 84 धावांची नाबाद वादली खेळी.
चला पुढील मॅचचा टॉस करण्याकरता या पलसोंडा आणि उंडरेवाडी. चला दोन्ही टीमचे कर्णधार या. दोन्ही टीमचे कर्णधार या पुढील मॅचचा टॉस करण्याकरता. चला इकडे जरा बाउंड्री लाईनच्या बाहेर व्हा जरा. कुठल्याही प्रकारे क्षेत्ररक्षण करण्याला टीमला अडथळा निर्माण होणार नाही याची आपण कृपया काळजी घ्या. पुढील मॅचचा टॉस करण्याकरता याचे दोन्ही टीमचे कर्णधार पलसोंड आणि उंडरवाडी या. चला नव्वद धावाचा पाठलाग करण्याकरता टीम उतरली आहे मैदानात. अजय कोकरे आणि त्याच्या साथीला सचिन खरात आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवरती एक धाव येते, ज्याच्या बॅटमधून 23 चेंडू आणि 84 धावांची वादळी केली आली तोच संघाचा हुकमी एक्का विशाल शिंदे. मैदानात आज मात्र एक महत्वाची इनिंग संघासाठी साकारताना आपल्याला त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाली. एक महत्वाचा बॉल आणि महत्वाच्या क्षणी एक ब्लॉक होलचा बॉल, परंतु वाईड ची सांगता आपल्याला पाहायला मिळते. वाईड +1 अर्थात 2 धावा खात्यामध्ये जोडल्या जात आहेत.
आज एक स्ट्राईक इनला फलंदाज पाहायला मिळतोय. गोलंदाजी करताना थोडा विशाल शिंदे अडखलताना आपल्याला पाहायला मिळतोय. क्रॅम्प्स झालेले पाहायला मिळत आहेत. एक समोरच्या दिशेने मोठा फटका तर येतोय. धावा किती मिळतील आणि धावा मिळत आहेत 4. 4च्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावत असताना जाऊन पोहोचते 7 या आकड्यावरती. या षटकातील दुसरा चेंडू, या आधीचा चेंडू वाईट पाहायला मिळाला. त्याच्यावरती एक वाईट +1 अर्थातच त्या 2 धावा. पहिल्या चेंडूवरती सिंगल, या चेंडूवरती 4. 7 धावा स्कोरबोर्डला पाहायला मिळत आहेत. मोठा फटक्याचा प्रयत्न, बॉलला फेकून दिलाय. थेट बाउंड्री लाईनच्या बाहेर पार येतो हा षटकार. षटकाराच्या मदतीनं तीन चेंडू 13 या आकड्यावरती पाहायला मिळते. एक जिथे झालं 28-28 एक षटक समाप्ती केली. धावसंख्या 28 या आकड्यावरती पाहायला मिळते. प्रतीक आणलाच काय? चल पुढे चल पुढे चल. चला स्पीडअप घ्या.
चला स्पीडअप घ्या ओमसाई शिंदेवाडी. मोठ्या फटक्याचा जरूर प्रयत्न सचिन खरातच्या बॅटमधून झाला होता, परंतु एक धाव आली आहे. दुसरीचा प्रयत्न, दुसरी धावी सहज आणि सुखरूपरित्या पूर्ण होते. 2च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 30 या आकड्यावरती. प्रशांत वैयक्तिक पहिल्या संघाचं दुसरं षटक प्रशांत गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय. जिथे 90 धावाची गरज असताना रिक्वायर्ड एंट्रीचा विचार करायचा गेला तर त्या हिशोबाने तर आतापर्यंत विठोबा क्रिकेट संघ उमरी या संघाने ती रिक्वायर्ड एंट्री अबाधित ठेवली आहे. वाईटचा हा बॉल एक अतिरिक्त अवांतर धाव खात्यामध्ये जोडली जाताना पाहायला मिळते. मोठा फटका, बॉल आलाय स्लॉट मध्ये, त्याला पाठवून दिलाय पार्किंग लॉट मध्ये. येतोय अभिजित षटकार. षटकाराच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 37 या आकड्यावरती. अजून एक शॉर्ट बॉल, त्या शॉर्ट बॉलला पुल केलाय आणि बॉलला फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर पार. येतो अजून एक हा षटकार. .43 धावा 43 या आकड्यावरती पाहायला मिळते. प्रशांत गोलंदाजी मार्कवरती 2 षटकाराच्या मदतीने धावसंख्या आणि वाईट बॉल येतो, एक अवांतर धाव येते. अजून एक मोठा फटका. चला बाउंड्री लाईनवरून बाहेर चला, जरा बाउंड्री लाईनवरून बाहेर उठा, जरा चला बाहेर. 4 येतात, 4च्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावत असताना पाहायला मिळते 48 या आकड्यावरती. चला बाहेर व्हा बाउंड्री लाईनच्या जरा. पाच चेंडू 52 धावा. दुसऱ्या षटकामध्येच विठोबा स्पोर्ट्स उमरी या संघाचं अर्धशतक लावलं जात आहे. 90 धावांचा पाठलाग करायचा होता. जिथे रिक्वायर्ड एंट्रीचा विचार करायचा गेला तर जी रिक्वायर्ड एंट्री गरजेचा होता तो रिक्वायर्ड एंट्री आतापर्यंत कायम ठेवलाय खऱ्या अर्थानं.
58 बॉल आलाय का तो? पंच बॉल आलाय का आपल्यापर्यंत? या बॉल दे रे. बारा चेंडूंनी 32 धावांची गरज. जिथे 90 धावांचा पाठलाग करायचा होता तिथे मात्र 2 षटकांमध्ये सामना मात्र विठोबा स्पोर्ट्स हुंबडी या संघाने आपल्या बाजूने झुकवण्याचं काम नक्कीच केलंय. सुमित गोलंदाजी मार्कवरती दाखल होत आहे. जिथे 12 चेंडू 32 धावांची गरज असताना सुमितला आठवावे लागेल. जिथे स्वतःच्या आयोजनामध्ये 1 चेंडू 2 धावांची गरज असताना सुमित याने शेवटच्या विकेटसाठी येताना तो 1 चेंडूने चौकार मारून संघाला विजयी घोषित केलं होतं. तो सुमित आता मात्र गोलंदाजी मार्गावरती दाखल होतोय. पहिल्याच बॉलवरती फुल टॉस चेंडू आणि झेल टिपला जातोय. अजय कोकरे सारख्या फलंदाजाला माघारी पाठवलं जातंय. सुमितच्या बॉलवरती हा झेल टिपला जातोय. धक्का क्रमांक 1 अजय मैदानाच्या बाहेर. चला पलसोंडा आपला निर्णय आलाय. पलसोंडा पलसोंडा आपला निर्णय कळवायचा आहे. बॅटिंग घेतली का? उंडरेवाडी या संघाला क्षेत्ररक्षण करायचं, त्याच्यामुळे दोन्ही टीमनी तयार राहायचंय. पंच नो घोषित करतायत. एक अतिरिक्त धाव येते. नो+1 या 2 धावा खात्यामध्ये जोडल्या जात आहेत. फ्रीचा चेंडू सचिन खरात याच्याकरिता. 11 चेंडूने 30 धावांची गरज. सुरेख असा फटका आणि हा झेल जर का टिपला गेला असता तर नक्कीच सामन्याचं समीकरण चित्र काहीतरी वेगळं नक्कीच पाहायला मिळालं असतं. परंतु बॉल बाउंड्री लाईनला पोहोचतोय आणि 4 धावा पंच घोषित करतात. 10 चेंडूने 26 धावांची गरज.
चेंडू 26 ना. 9 चेंडू आणि 26 धावांची गरज. जिथे अपेक्षित चांगल्या षटकाची गरज होती तो सुमित मात्र आलाय आणि खरं तर ओमसाई शिंदेवाडी या संघाला अपेक्षित अशी गोलंदाजी करून दाखवली आहे. वाईट बॉल येते हरकत नाहीये, परंतु चकवणारी गोलंदाजी वेटोबा स्पोर्ट्स हंबरी या संघाकडून पाहायला मिळते. 9 चेंडू आणि 25 धावांची गरज. चला बाहेरून कमेंट्स करू नका. झेलबादची अजून एक संधी निर्माण झाली आहे. दोन धावा पूर्ण होत आहेत. समीकरण पुन्हा एकदा बदलत आहे. 8 चेंडू 23 धावांची गरज. मॅचची पण टाकणार आहे. समोरच्या दिशेने ऑनसाईडच्या दिशेने मोठा फटका देत होते आणि सुरेख असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. तोपर्यंत 2 धावा पूर्ण होत आहेत. 2च्या मदतीनं धावसंख्या पुढे सरसावत असताना समीकरण पुन्हा एकदा बदलत आहे. 7 चेंडू आणि 21 धावांची गरज. सात चेंडू 21 धावा. काय मॅच रंगली आहे. सगळ्यांच्या हृदयाची धगधग वाढवणार आहे आणि बॉल त्रिफलाची बाद होतोय. एक मोठा विकेटचं पतन. धक्का क्रमांक 3 रोशन वरक मैदानाच्या बाहेर. सुमित शिंदे याची गोलंदाजी आवडली असेल तर मित्रांनो जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. हाच सुमित शिंदे ज्याने मागील मॅच मध्ये 1 चेंडू 2 धावांची गरज असताना शेवटच्या विकेटसाठी मैदानावरती दाखल झाला आणि संघाला खऱ्या अर्थानं चौकार मारून थेट बक्षीस पात्र करून दिला होता. तोच सुमित शिंदे आज मात्र तिसरं षटक हाताळत असताना निर्णायक क्षणी निर्णायक मॅच मध्ये हे निर्णायक षटक हाताळताना आपल्याला महत्वाचं षटक हाताळताना आपल्याला पाहायला मिळालंय. सहा चेंडू आणि 21 धावांची गरज. काय मॅच रंगली आहे. खऱ्या अर्थानं सुमित शिंदे गोलंदाजीवरती आला आणि त्यांनी खऱ्या अर्थानं त्या मॅच मध्ये रंग भरून दिलेत. चला सुरुवात करायची आहे मॅचला.
चला वेळ खूपच खर्च होतोय. विशाल शिंदे चला स्पीडअप घ्या जरा. सहा चेंडू 21 धावांची गरज आणि फुल टॉसचा बॉल, परंतु फुल टोल काही वसूल करता आलेला नाहीये. चौकाराच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावत असताना समीकरण पुन्हा एकदा बदलत आहे. 5 चेंडू आणि 17 धावांची गरज. बॉल आहे वाईट वाईटचा हा बॉल. पुन्हा एकदा समीकरण बदलतंय. 5 चेंडू आणि 16 धावांची गरज. दिशांत गोलंदाजी मार्कवरती. कौतुक करणं याच्यासाठी गरजेचं आहे, कारण क्रिकेटला आपण बघतोच कधीही वयाचं बंधन नसतं. आज मात्र जिथं 6 चेंडू 21 धावांची गरज असताना दिशांत शिंदे गोलंदाजीवरती आला आणि खऱ्या अर्थानं बिटेश कोकरे सारख्या फलंदाजाला थांबून ठेवण्याचं काम त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. 5 चेंडू आणि 16 धावांची गरज. मोठा फटक्याचा प्रयत्न. बॉलला फेकून दिलाय थेट बाउंड्री लाईनच्या बाहेर पार. येतो हा षटकार. 4 चेंडू आणि 10 धावांची गरज. चार चेंडू 10 धावांची गरज. बिटेश कोकरे जो हुंबरी संघाचा महत्वाचा खेळाडू. तीन चेंडू आणि 7 धावांची गरज. एक बॉल षटकार येतोय आणि एक धावेची गरज. दिशांचं कौतुक करणं गरजेचं आहे, कारण दोन्ही फलंदाजासमोर जबरदस्त गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि या षटकाराच्या मदतीनं धावसंख्या पुढे सरसवत असताना 2 चेंडू आणि 1 धावांची गरज. मॅच फिनिश होती. विठोबा स्पोर्ट्सला उमरी संघ विजय होत आहे. विजय संघाचं खूप सारं अभिनंदन. हार्ड लक टीम ओमसाई शिंदेवाडी. चला उंडरवाडी संघ क्षेत्ररक्षण लावून घ्यायचा आहे.